बांधकाम कामगारांसाठी एक महाराष्ट्र सरकारकडून आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जे स्कॉलरशिपचे जून-जुलैचे नवीन फॉर्म आहेत किंवा 2024 आणि 25 मध्ये यामध्ये रखडलेले जे मागचे फॉर्म आहेत आणि त्यांची जी मिळालेली जी रक्कम आहे, ती बांधकाम कामगारांना आता त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यासाठी एक नवीन धोरण या ठिकाणी स्थापन करण्याचं आता महाराष्ट्र सरकार या व्हेरिफिकेशनवरती काम करत आहे. आणि लवकरात लवकरच तुमच्या जी बँक खातं असणार आहे, त्या बँक खात्यामध्ये तुमचे जे रखडलेले पैसे आहेत पेंडिंगमध्ये फॉर्म असल्याचे, ते लवकरात लवकर जमा होणार आहेत. पण महाराष्ट्र सरकारने या त्रुटीमध्ये एक ठिकाणी आपल्याला थोडंसं अपडेट करायला लावलेलं आहे आणि बांधकाम कामगारांनी ती गोष्ट अपडेट केल्यानंतर त्या ठिकाणी तुमची ती त्रुटी निघून जाणार आहे आणि तुमचा पेंडिंगमधला फॉर्म लवकरात लवकर या ठिकाणी ॲक्सेप्ट होणार आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्याचप्रकारे ही जी नवीन व्हिडिओ आहे यामध्ये जून-जुलै संबंधितची जी नवीन स्कॉलरशिपचे फॉर्म सुटले आहेत, ते कसे भरायचे आहेत या 2025 मधील नवीन फॉर्मला, जे की नवीन वर्षाचे असणार आहे, त्यामध्ये काही नवीन अपडेट्स आलेले आहेत आणि त्या अपडेट्स तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण ही जी नवीन स्कॉलरशिप आहे, ही तुम्हाला खूप काटेकोरपणे वाटप केली जाणार आहे. यासाठी बांधकाम कामगार योजनेमधील जे नोंदणीकृत बांधकाम कामगार असणार आहेत, हेच या ठिकाणी लाभदायक आणि या ठिकाणी मूळ असणार आहेत. यांनाच या ठिकाणी योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि पात्रता ही कोणाची असणार आहे? जो बांधकाम कामगार या ठिकाणी नोंदणीकृत आणि या ठिकाणी सक्रिय बांधकाम कामगार आहे, अशाच बांधकाम कामगारांना या नवीन स्कॉलरशिप योजनेचा लाभ दिला जाणार आहे. पण या योजनेचा जो लाभ असणार आहे, तो 1 महिन्याच्या आत पेंडिंगमध्ये फॉर्म जाऊन ॲक्सेप्ट होणार आहे आणि 1 महिन्याच्या आतमध्येच त्या बांधकाम कामगाराला त्याची जी रक्कम आहे, ती बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. पण यासाठी तुम्हाला काही काम करावं लागणार आहे. महाराष्ट्र सरकारनेच सांगितलेलं आहे. या नवीन त्रुट्या तुम्हाला भरून काढायच्या आहेत. त्याच वेळेस तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्या अगोदर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बांधकाम कामगार मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार जी आपली संघटना आहे, या संघटनेमार्फत आपल्याला स्कॉलरशिप अर्जाबाबत एक जी-आर जाहीर करण्यात आलेला आहे. आता हा जी-आर फक्त आणि फक्त बांधकाम कामगारांसाठीच आहे. कारण जे आपले या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेचे वेगवेगळ्या प्रकारचे जी-आर जाहीर होत असतात, ते त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी जाहीर होत असतात आणि त्या ठिकाणी जे सरकार आहे त्यांच्यासाठी जाहीर होत असतात. पण आजचा जो जी-आर आहे, जो की 4 जून 2024 4 जून 2024 या दिवशी या ठिकाणी जमा झालेला आहे आणि तो जी-आर तुमच्याच कामाचा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला या जी-आरचं काम करायचं आहे. या जी-आरमध्ये काय सांगितलेलं आहे ते समजून घ्यायचं आहे. कारण या जी-आरद्वारे तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती कळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या व्हिडिओला आपल्या कामगार मित्रांमध्ये शेअर करा आणि अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. मित्रांनो, या जी-आरमध्ये ज्यामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला जी स्कॉलरशिपचा अर्ज कसा भरायचा या संदर्भातील माहिती दिलेली आहे. आता खूप साऱ्या लोकांना प्रश्न पडलेला असतो की आम्हाला संपूर्ण जी-आर दाखवा किंवा एकदा सोप्या भाषेमध्ये समजून सांगा की जी-आरमध्ये सांगण्याचा काय प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेमार्फत जो स्कॉलरशिप अर्जाबाबतचा जी-आर जाहीर करण्यात आलेला आहे आणि तो फक्त आणि फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठीच असणार आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीला जी नवीन स्कॉलरशिप चालू होणार आहे, समजा तुमचा विद्यार्थी 5वीला असेल तर त्याची 6वीची स्कॉलरशिप, कारण तो 6वीच्या वर्गामध्ये जायला, 11वीला विद्यार्थी होता तर तो आता 12वीला गेला असेल त्याची 12वीची स्कॉलरशिप, जर विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल तर तो आता सेकंड इयरला गेला असेल त्याची सेकंड इयरची जी नवीन स्कॉलरशिप असणार आहे. अशा नवीन स्कॉलरशिपचे जे अर्ज आहेत ते कसे भरायचा या संदर्भातील माहिती दिलेली आहे. कारण खूप सारे बांधकाम कामगार या ठिकाणी एजंट लोकांना 30% 40% किंवा अर्धाली स्कॉलरशिप देऊन बसून मोकळे होतात आणि त्यांच्या हातामध्ये काहीच राहत नाही. पण महाराष्ट्र सरकारचं सांगणं काय आहे, ही जी स्कॉलरशिप आहे ती 100% कामगाराला मिळालीच पाहिजे आणि यासाठी खर्च फक्त आणि फक्त ₹1च आला पाहिजे. बाकीचा वरचा एकही रुपया खर्च नको. जर खर्च येत असेल तर या ठिकाणी बांधकाम कामगाराची फसवणूक होत आहे, असं आपलं महाराष्ट्र सरकार ग्राह्य धरत आहे. आणि या 2025 मध्ये अजूनच नियम कडक करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये बांधकाम कामगारचं जे व्हेरिफिकेशन आहे ते खूप काटेकोरपणे केलं जाणार आहे आणि त्यानंतरच
तरच त्यांनी भरलेले जे क्लेम असतील किंवा अर्ज असतील त्यांचा लाभ खूप काटेकोरपणेच दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला या संदर्भातील जी माहिती आहे ती व्यवस्थित करायची आहे. कारण मित्रांनो, खूप सारे जे बांधकाम कामगार आहेत ते एजंट लावून किंवा वेगवेगळ्या सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरतात आणि ती लोकं त्यांचा जो फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट करण्यासाठी किंवा मंजूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे पैसे त्यांच्याकडून उकळण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्ही ही चुकी चुकूनही करायची नाही आहे. कारण आजच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे काही कामं सांगणार आहे, जे केल्यानंतर तुम्हाला कोणालाही एकही रुपया देण्याची गरज नाही. तुम्ही केलेल्या ₹1 अर्जामध्येच तुम्हाला तुमचा लाभ हा 100% दिला जाणार आहे. आता मित्रांनो, यावर्षी नवीन क्लेम सादर करताना काही किंवा करतेवेळी तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबी प्रत्येक बांधकाम कामगाराने लक्षात घ्यावयाच्या आहेत. आणि जर तुम्ही ह्या बाबी विसरलात किंवा फॉर्म भरताना चुकवल्यात, तर तुमचा फॉर्म जो आहे तो पेंडिंगमध्ये जास्तीत जास्त दिवस राहणार आहे. आता तुम्ही 2024 किंवा या 2025च्या जानेवारी ते मे महिना, आता जानेवारी ते मे महिन्यापर्यंत जे फॉर्म जे भरले असतील त्यामध्ये काही चुके केलेल्या असतील, तर नक्कीच तुमचे फॉर्म अजूनही पेंडिंगमध्ये असतील. आता हे मी कोणासाठी सांगतोय? ज्यांनी एजंट लावला नाही. ज्यांनी एजंट लावला असेल त्यांना फक्त आणि फक्त 1 महिना खूप झाला. 1 महिना त्यांच्या बँक खात्यामध्ये खूप झाला. त्यांचं जो फॉर्म आहे त्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्याला पेंडिंगमध्ये जाऊन त्याचा फॉर्म ॲक्सेप्ट होऊन आणि त्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला 1 महिना खूप झाला. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तर 2-2, 3-3 दिवसातच कामं केली जातात. पण तर आपण एक सरासरी धरूया. या ठिकाणी जर तुम्ही एजंट लावला असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये या क्लेमचे पैसे जमा होण्यासाठी 1 महिना पुरेसा आहे. पण जर तुम्ही एजंट लावला नसेल तर तुमचा फॉर्म अजूनही पेंडिंगमध्येच त्या अधिकाऱ्यांनी टाकलेला असेल आणि ते लोकं काय करतील, जास्तीत जास्त दिवस तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतील आणि 100% टाकतील. आणि ज्या दिवशी तुम्ही त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तक्रार कराल की आमचा फॉर्म पेंडिंगमध्येच काय आहे, तो ॲक्सेप्ट केव्हा होणार, त्या दिवशी तुमचा फॉर्म सेपरेट काढून त्याला इनॲक्सेप्ट करण्यात येईल. तुम्ही गैरवर्तणूक त्या ठिकाणी केली की त्या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो इनॲक्सेप्ट किंवा अस्वीकार करण्यात येईल आणि तुम्हाला योजनेपासून वंचित ठेवण्यात येईल. कारण मी स्वतः जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन हे पाहिलं आहे की त्या ठिकाणचे अधिकारी असंच करतात. जर तुम्ही त्या ठिकाणी खरे कामगार असाल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी खूप पिळवलं जातं. तुम्ही भरलेल्या क्लेमचा लाभ तुम्हाला सहसा दिला जात नाही. तुमच्याकडून खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं करून घेतली जातात. खूप टाईम घेतला जातो. तुमचे 8-8, 10-10 महिने फॉर्म पेंडिंगमध्येच टाकले जातात. पण जर तुम्ही एजंटद्वारे फॉर्म भरला असेल तर 1 महिना खूप होतो या ठिकाणी. तर मित्रांनो, हेच संपूर्ण आपल्याला बंद करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे बांधकाम कामगारांनीच आता ठरवायचं आहे की कोणताही जो बांधकाम कामगार असेल या ठिकाणी कोणत्याही बांधकाम कामगाराने आजपासून कुठलाही एजंट लावायचा नाही. जर त्यांनी एजंट लावला तर या ठिकाणी तुमचाच लॉस या ठिकाणी होत राहणार आहे आणि तुम्हाला या योजनेपासून वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची जी रक्कम आहे ती रक्कम बिना कामधामाची जास्तीत जास्त या ठिकाणी द्यावी लागणार आहे. कारण जर बांधकाम कामगारानेच या ठिकाणी एजंट लोकांना अर्ध्याला अर्धे पैसे दिले तर तुमच्यामुळे दुसऱ्या बांधकाम कामगारांचा या ठिकाणी लॉस होतो. जे खरे बांधकाम कामगार आहे, ज्यांना खरंच आपल्या हिमतीवरती बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यायचा आहे, कुठल्याही एजंटला एकही रुपया न देता, त्या लोकांचा या ठिकाणी लॉस होतो. आता काही लोक काय करतात, खोटे बांधकाम कामगार असतील, यामध्ये काही खरे देखील असतील, पण आपला टाईम म्हणू शकता किंवा हेलपाटा म्हणू शकता किंवा त्यांच्या आळसामुळे ते काय करतात, या ठिकाणी एजंट लावतात आणि एजंटला नको ती रक्कम त्या ठिकाणी देतात ते. आणि काय करतात ते, अर्ध्याला अर्धी रक्कम मिळाली तरी या ठिकाणी एजंट लावतात. समजा त्यांना ₹60,000 मिळायचे असतील तर एजंटला या ठिकाणी ते ₹30,000 देऊन टाकतात आणि म्हणतात आपल्याला उरलेले ₹30,000 घेऊ. हे देखील आपल्याला फुकटच मिळत आहेत. तर ₹30,000 घ्यायला काय अंग दुखतंय. या ठिकाणी ते अधिकारी किंवा जो कामगार असेल ते या ठिकाणी असा विचार करतात आणि एजंटला हे काम देतात. तर मित्रांनो, कुठल्याही बांधकाम कामगाराने ही घोडचूक करू नये. कारण याद्वारे जी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला स्कॉलरशिपची रक्कम दिली जाते, ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांचे जे संपूर्ण शिक्षण आहे ते संपूर्ण शिक्षण व्यवस्थित होण्यासाठी, त्यांना त्यांचा शाळेचा खर्च भागवण्यासाठीच ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये पाठवत आहेत, ना की एजंट लोकांचे जे घर भरवण्यासाठी. या ठिकाणी आपलं महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या योजनांचा निधी या ठिकाणी वळवत आहे आणि तुम्हाला देत आहे. तुम्ही या गोष्टीची लाज ठेवली पाहिजे आणि प्रत्येक जो क्लेम असेल त्यामध्ये काही चुकी असतील, त्या क्लेमला डिसअप्रूव्ह करण्यात आलं, अस्वीकार करण्यात आला तर काही हरकत नाही. तुम्ही ती चुकी व्यवस्थित सुधारून या ठिकाणी दुसरा फॉर्म भरा. पण लोक काय करतात, या ठिकाणी डिसअप्रूव्ह, इनॲक्सेप्ट असं होतं किंवा अस्वीकार खूप वेळा फॉर्म केले जातात. तर या ठिकाणी ते काय म्हणतात, आपण एजंटच लावूया. एजंट लावल्याने
पहिल्याच फेरीमध्ये म्हणजे तुमची पहिल्याच बारीमध्ये या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो ॲक्सेप्ट करतात ते लोकं. या ठिकाणी संपूर्णपणे भ्रष्टाचार चाललेला आहे. तर महाराष्ट्र सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल, तर त्यांनी देखील या बांधकाम कामगार संघटनेकडे थोडेसे लक्ष द्यावे आणि या ठिकाणी त्यांनी काहीतरी एक असं सिस्टम बसवावं, ज्यामध्ये कळालं पाहिजे की तो खरा बांधकाम कामगार आहे का? त्यांनी भरलेला लाभ हा त्याला वेळेत मिळतोय का? त्याच्यानंतर ज्यांनी क्लेम भरले त्यांना याच्या अगोदर लाभ मिळतोय का? या संपूर्ण गोष्टीची जी नोंद आहे ती बांधकाम कामगारांनी घेतली पाहिजे आणि तेव्हाच प्रत्येक खऱ्या आणि नोंदित सक्रिय बांधकाम कामगाराला या ठिकाणी त्यांनी भरलेल्या योजनेचा किंवा अर्जाचा लाभ मिळणार आहे. अन्यथा वेळोवेळी त्याला योजनेपासून वंचित ठेवलं जाईल. कारण जे खरे बांधकाम कामगार असतात त्यांचं शिक्षण कमी असतं. यामुळेच ते बांधकाम या क्षेत्राकडे वळालेले असतात आणि त्यांना या कागदपत्राची भाषा, जी कागदपत्री भाषा असते ती त्यांना जास्त माहिती नसते. वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र गोळा करायला सांगितले जातात आणि या अडचणीमध्येच कामगार विचार काय करतो, गरीब कामगार आपल्या कामाच्या सुट्ट्या करून या योजनेमागे पळालो तर आपला काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे आपण या योजनेचा लाभ घ्यायलाच नको. आणि या योजनेचा लाभ कोण घेतात? कुटाट लोकं, ज्यांच्याकडे खूप टाईम आहे, दुसरे काही व्यवसाय करतात, असे लोकं या योजनेचा लाभ घेतात. पण या ठिकाणी जे खरे बांधकाम कामगार आहेत ते या ठिकाणी लाभ घेतच नाही. माझा मुद्दा लाभ कोणीही घ्या, मला याच्याशी काही घेणं देणं नाही. पण जे खरे बांधकाम कामगार आहेत यांना 100% लाभ मिळालाच पाहिजे. कारण या जीवनामध्ये तुम्ही 100 गुन्हेगार जाऊन द्या, पण या 100% गुन्हेगारांमध्ये एक असा निरागस किंवा निर्दोष व्यक्तीला या ठिकाणी त्यांनी भरलेला क्लेम किंवा अर्ज किंवा त्याच्यावरती अन्याय व्हायला नको. 100 गुन्हेगारांवरती अन्याय नाही झाला तरी चालेल, पण जो एक आपला चांगला व्यक्ती असणार आहे, ज्याच्यावरती त्याचा लाभ नसेल मिळत किंवा त्याला महाराष्ट्र सरकार या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा या 100 गुन्हेगारांना जर या ठिकाणी त्यांना त्यांची जी शिक्षा आहे ती नाही मिळाली तरी चालेल, पण एका निरागसाला या ठिकाणी शिक्षा मिळायला नको असं मला वाटतं. आणि जर मित्रांनो तुम्हाला देखील असं वाटत असेल तर कुणीही एजंटच्या भानगडीत पडू नये. या ठिकाणी तुमचाच तोटा केला जातो. यामध्ये तुमचा काहीच फायदा होत नाही. एजंट लोकं तुम्हाला फक्त आणि फक्त एकाच मुलाचे किंवा 2 मुलांचे जास्तीत जास्त ₹30,000 ₹40,000 मिळतात. पण एजंट लोकं असे खूप कामगार धरतात आणि महिन्याला ₹1,00,000 किंवा ₹2,00,000 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किमती ते कमवतात आणि त्यांचे घर बनवतात. तर मित्रांनो हेच आपल्याला संपवायचं आहे. या ठिकाणी खऱ्या माणसालाच लाभ मिळाला पाहिजे असं मला वाटतंय. जर या गोष्टीपासून तुम्ही सहमत असाल तर आत्ताच या मराठमोळ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या दुसऱ्या कामगार मित्रांमध्ये शेअर करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला त्यांच्या WhatsApp ग्रुपमध्ये, Facebookवरती, Instagramवरती आत्ताच शेअर करून टाका, की जेणेकरून त्यांना देखील हा जो काळा बाजार चालू आहे या संबंधित तर माहिती कळेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूया आपल्या पुढील महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.